काल रात्री मुख्यमंत्री अजित पवार, CBI, EOW, लोकायुक्त, इलेक्शन कमिशन, कॅग अशा या सगळ्या यंत्रणांना आणि चीफ सेक्रेटरीना अशा या सगळ्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात सगळेच्या सगळे डिटेल्स लिहिलेत. बरं, मी ही जी मागणी करते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ती एवढ्यासाठी करते कारण दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे पहिल्याच दिवशी जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात 2 मोबाईल मिळाले होते. त्या मोबाईलचा जो डेटा होता त्या डेटामध्ये असं सांगण्यात आलं होतं की एक बड्या नेत्याचं नाव आहे. मग तो बडा नेता कोण आहे ते आजपर्यंत त्याचा उलगडा झालेला नाही आहे. या व्यतिरिक्त 19 जूनला जी सातपुडा बंगल्यामध्ये जी बैठक झाली होती जिथे अवादा कंपनीकडनं खंडणी मागण्यात आली होती, हे जे म्हटलं गेलं होतं ते सुरेश धस यांनी अगदी स्टेजवरून सगळ्यांच्या देखत लाखो लोकांच्या देखत म्हटलं होतं. तर मग त्याची चौकशी आजपर्यंत का झाली नाही याची चौकशी झालेली दिसत नाहीये. आणि मग या बड्या नेत्याला मुद्दाम प्रोटेक्ट केलं जात आहे की काय आणि त्यांचा याच्यात हात आहे की नाही या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणं गरजेचं आहे. म्हणून मी एक जी मागणी करते, मग मी आधी त्यांचं सख्य कसं आहे ते दाखवलं, वाल्मी कराड ते एकत्र कसे आहेत ते दाखवलं, कंपन्या एकत्र आहेत, जमिनी एकत्र आहेत, दहशत एकत्र आहे, खंडणीची मागणी सुद्धा त्यांच्या बंगल्यातनं जर झाली असेल तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे. म्हणून मी हे सगळं पत्र जे लिहिलंय, माझी अपेक्षा आहे की लोकायुक्तांनी कृषी घोटाळ्याची चौकशी करावी आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी मी इलेक्शन कमिशनला ते पत्र लिहिलंय आणि त्यांना त्यांची मंत्रिपदच काय आमदारकी सुद्धा रद्द केली पाहिजे. मला एकच बॉक्स कळतो तो न्यायाचा आहे. जे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आजपर्यंत न्याय मिळत नाहीये, ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याचा उलगडा होत नाहीये आणि त्यासाठी तर होण्यासाठी म्हणून मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करते. कारण मला काहीच हौस नाहीये खरं, धनंजय मुंडे असले काय नसले काय मला काय फरक पडतोय. पण आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ते तिथे आहेत तोपर्यंत खरं निघणार नाही. पदोपदी वाल्मी कराडला प्रोटेक्ट केलं जाईल, पदोपदी जो खरा नेता आहे त्याचं नाव बाहेर येणार नाही. म्हणून मी हा लढा देते की हे सगळं खरं बाहेर आलं पाहिजे. कारण सगळेच पक्ष एकत्र आहेत, ते कोएलिशन गव्हर्नमेंट आहे त्यांचं, म्हणून त्यांच्यावर दबाव असेल तर मला माहित नाही. मला न्याय मिळवून द्यायचा देशमुख कुटुंबाला, वैभवीला, त्यांच्या मुलाला आणि त्यासाठी जो लढा आहे त्यासाठी मला खात्रीने मी सांगते की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत न्याय नाही होणार आणि हे नक्की आहे. नाही, धसांना मी खरंच सांगते की हे सगळे पुरावे तुम्ही बघा. म्हणजे जो व्यक्ती ज्याला कॅरेक्टर नाहीये, भ्रष्टाचार करतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशत करतो असं तुम्हीच म्हणताय, खंडणी मागितली सातपुडा बंगल्यात असं तुम्हीच म्हणताय, मग तुम्ही राजीनाम्याची मागणी का करत नाही? तर करत नसाल तर ती कृपया करून करा अशी विनंती मी त्यांना आज करते. आणि मुख्यमंत्री आणि अजित पवारांना विनंती आहे की आता ही टोलवाटोलं बंद करा. जे मी पुरावे पाठवले आहेत अगदी ठोस आहेत आणि त्याच्यावर आता तरी चौकशी लावा आणि चौकशी सुरू असताना यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा ताबडतोब घ्यावा. गेल्याच दिवशी जे मोबाईल मिळाले होते स्कॉर्पिओ गाडीत, अगदी 9 डिसेंबरला मिळालेले मोबाईल्स आहेत ते, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी ते फॉरेन्सिककडे पाठवले असं सांगण्यात आलं होतं. मग फॉरेन्सिकला आज 2 महिने पूर्ण झाले आणि किती वेळ लागणार आहे फॉरेन्सिकला त्याची चौकशी करायला आणि डेटा रिकव्हर करायला? अक्षरशः 24 तासाचं काम पण नाही आहे ते आणि अगदी 4 लेवल 5 लेवलपर्यंत तो डेटा रिकव्हर होतो. पण 2 महिने झाले तरी होत नाहीये का? कारण तिथे कोणाचं तरी नाव लपवायचंय. ते कोणाचं नाव आहे हेच जाणून घ्यायचं जनतेला. आणि एवढंच नाही तर ती जी खंडणी मागितली गेली, जी सातपुडा बंगल्यावर व्यवहार झाला, कोणाचा बंगला होता तो? धनंजय मुंडेंचा. ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे. पण जसं मी म्हणते की जोपर्यंत राजीनामा नाही तोपर्यंत हे येणार नाही बाहेर आणि खरं बाहेर आलं पाहिजे. कुठलंही कोणाचंही सरकार असो, कितीही मित्र असोत, ते हे दाबलं गेलं नाही पाहिजे. म्हणूनच मी लढा देते. अनेक लोकांचे मोबाईल होते, त्याच्यात कृष्णा आंधळे होता, सुदर्शन घुळे होता, विष्णू चाटे होता. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला नाही आहे, पण जे स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले आहेत मी त्याच्या डेटा रिट्रीव्ह बद्दल बोलतेय. चाटेंचा त्यांनी फेकला असेल, तो मिळाला नाही, ते ठीक आहे, मी समजू शकते. पण जे मिळाले त्याचं काय?
असा माझा प्रश्न आहे आज. माझा दावा नाही, सगळ्या माध्यमांनी ती बातमी चालवली होती की एका बड्या नेत्याचा फोन आला होता. मग तो बडा नेता कोण ते आज तक कळलं नाही. हळूहळू त्या गोष्टीला लोक विसरून गेलेत. पण ते नाव बाहेर आलं पाहिजे, कोणाचा फोन होता हे बाहेर आलं पाहिजे.